सलग सेना भवनमध्ये बैठका सुरू आहे। 1 जुलैच्या मोर्चा संदर्भात आपण आदेश देत आहात। नेमका हा मोर्चा कुठून सुरू होणार, किती वाजता सुरू होणार, कोणकोणते कार्यकर्ते मुंबईत येणार की मुंबईच्या बाहेर, जरा सविस्तर संपूर्ण ही सगळी माहिती आपल्याला लवकरच सांगितली जाईल। जे डिटेल्स आहेत मोर्चाचे ते आपल्या जवळ येतीलच। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेचा चाललेला भ्रष्टाचार आहे, गेले 1 वर्ष आपण पाहतोय। रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, या सगळ्या घोटाळ्यांवर बोलण्यासाठी आणि मुंबईकरांच्या समोर हे सगळे घोटाळे आणण्यासाठी हा मोर्चा आहे। मोर्चा कुठून कुठपर्यंत असणार आहे, कसं असणार आहे? कारवाई केलेली होती, सैनिकांनी त्यांना जबरदस्त दिलेला आहे। आता त्यांच्या विरोधात तक्रार करायला ठीक आहे, माहिती अजून माझ्याकडे आहे। आदित्यजी, आज भास्कर पुरसुंगे यांच्या घरामध्ये रात्री घुसून जी पुतणीवर देखील हल्ला केलेला पाहायला मिळतो, कसं बघता या सगळ्या प्रकारात? आपण पाहिलं असेल ह्या राज्यातलं कायदा सुव्यवस्था आणि त्याची जी परिस्थिती झाली आहे, कालच आपण पाहिलं असेल भास्करजींवर जो अटॅक झालेला आहे, त्यांच्या पुतणीला मारलं गेलं, स्टॅबिंग झालं मला वाटतं। हे सगळंच चिंतादायक आणि एक भीतीदायक वातावरण महाराष्ट्रात बनत चाललेलं, जसं मी सांगितलं की हुकुमशाही महाराष्ट्रात चालली आहे आणि कोणी या विरुद्ध बोलायला गेलं तर त्यांच्यावरच केसेस होतात। मुंबईचे पालकमंत्री केसरकर असं म्हणतात की कित्येक वर्ष महापालिका तुमच्या ताब्यात होती, मोर्चा काढायची वेळ का आली असं? कारण मोर्चा काढण्याची वेळ एवढ्यासाठी झाली कारण जो 1 वर्षात ह्या गद्दारांनी इथे घोळ घातलेला आहे, घोटाळे केलेत, त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे। मोर्चा काढताय, परंतु यावरती संजय शिरसाट असं म्हणतात आदित्य ठाकरे यांना लॉन्च करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलंय, कारण की या मोर्चाचे नेतृत्व स्वतः आदित्य ठाकरे। नाही, काही लोकांना उत्तर द्यायची नसतात कारण त्यांची किंमत वाढवायची नसते, तर जाऊ दे, त्यांना सोडलं। यांच्यावरती काल रात्री त्यांच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आलेला आहे, त्यांच्या घरी आता मी दिलं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 वर्ष त्यांच्याकडेच महापालिका होती, महापालिका कोणाकडे होती? 1 मिनिट, मोर्चा आता काढतायत, या सर्वांचं दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करणारच आहे। नक्कीच होऊन जाऊ दे एकदा, कारण असंच कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, जे घोटाळे झालेत त्याच्यावर पण आम्ही आता बोलायला सुरू करणार आहे, ते तुमच्या समोर येतील। सूरज चव्हाण यांची ईडीची चौकशी सुरू आहे आणि त्यावरती असं देखील म्हटलंय सूरज चव्हाण यांचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग राजपूत होईल, त्याच्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं। मला वाटतं जास्ती लक्ष नका देऊ। शिवसैनिकांचा संयम आहे तो सुटत चाललेला आहे। त्या दिवशी शाखा तुटली आणि ही शाखा बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असताना त्यावर बुलडोजर चालवला गेला होता। त्याच रागातून आज बीएमसी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आणि काही शिवसैनिकांनी त्यांना मला वाटतं आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर किंवा हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर कोणी हतोडा चालवला तर त्यांचे जे अनेक चाहते आहेत तिथून रिॲक्शन कदाचित येऊ शकेल। नहीं, अगर आप देखें तो महाराष्ट्र में जो भी चल रहा है वो एक हुकुमशाही का राज्य ऐसे चल रहा है। बीएमसी हो, थाने महानगर पालिका हो, पुणे महानगर पालिका हो, नागपुर हो, कोल्हापुर हो, सोलापुर हो, हर जगह जहाँ जहाँ कोई भी जनप्रतिनिधि नहीं है वहाँ बड़े पैमाने में एक घोटाले चल रहे हैं। अगर इसी बात को हम लेकर जनता के सामने आ रहे हैं तो हमारे लोगों पे केसेस हो रही है, क्योंकि अगर आप देखें तो ऐसे चल रहा है कि इस सरकार की, इस रेजिम की जो भी प्रशंसा करे वो अच्छे हैं, जो भी सत्य के बारे में बात करे वो बुरे हो जाते हैं, एंटी नेशनल ठहराए जाते हैं। क्योंकि 20 साल जब वो हमारे पार्टी में थे, हमारे कंट्रोल में थे, अभी अब जो छूट गए हैं तो पैसे कमाने में लग गए, खोखे के पीछे भाग रहे हैं, तो कहीं ना कहीं जवाब तो आएगा। मोर्चा इसीलिए है। बिल्कुल, क्योंकि हम जनप्रतिनिधि हैं, जनता की आवाज़ उठाते रहते हैं। अगर आप देखें तो महाविकास आघाड़ी की सरकार हो या पहले पिछले 25 सालों में मुंबई महानगर पालिका में सरकार हो, जनता के काम वहाँ होते थे, जनता की आवाज़ सुनी जाती थी। अगर आप देखें तो कल म्यूनसिपल कमिश्नर गायब थे, परसों म्यूनसिपल कमिश्नर गायब थे। हमारे वक्त पे अगर आप देखें तो हर कोई म्यूनसिपल कमिश्नर हो, एएमसी हो, डीएमसी हो, जब भारी बरसात होती थी मुंबई में तो वो रास्तों पे दिखाई देते थे, आपके साथ भी घूमते थे, बातचीत करते थे, रिपोर्टिंग करते थे। वैसे ही मेयर हो या फिर हमारे वक्त पे अगर आप देखें तो सीएम साहब खुद उद्धव साहब ने रास्तों पे आके जायज़ा लिया था जब बारिश हो रही थी। कल का जो चल रहा था वो एक टूरिज्म जैसे चल रहा था कि कहाँ कहाँ बारिश हुई, कोस्टल रोड जाके देखते हैं, यहाँ जाके फ़ोटो अप करते हैं। मुझे लगता है ये जनता के खिलाफ काम करने वाली जो खोखे सरकार है उसके खिलाफ ही हम ये मोर्चा निकाल रहे हैं।
अगर आप देखें तो बीएमसी किसी की भी जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं है। सच में बात कहें तो प्री मानसून जो काम होते हैं, जो हमारे वक्त पे होते थे, तो मुंबई में जो 16 एजेंसियां काम करती हैं उनके साथ कोऑर्डिनेशन की बैठकें होती थी। MMRCL हो, MMRD हो, म्हाडा हो, SRA हो, फिर उसमें डिलैपिडेटेड बिल्डिंग्स कहाँ हैं, कुछ इंफ्रास्ट्रक्चर का काम कहाँ चल रहा है, मैनुअल्स कहाँ हैं, और जो जिम्मेदारी लेते थे उसको पूरी निभाते थे। कल की अगर आप बात करें तो आप भी सवाल किससे करें, ये बड़ा सवाल होता ही है। आदित्य जी, नथुराम गोडसेंचं पोस्टर घेऊन आहे तो जल्लोष साजरा करताना पाहायला मिळालं। एसटीची निवडणूक झाली आणि स्वतःवर यांचं पॅनल विजय झाला, मात्र नथुराम गोडसेंचं पोस्टर घेऊन इकडे विजय झाला। नाही, मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी, महत्त्वाचे जे विषय देशात चाललेले आहेत ते तिथून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी चाललेलं आहे आणि हे भाजप प्रणित असं सगळं। गृहमंत्र्यांनी इशारा दिलाय की जे कोणी कायदा हातात घेतील त्यांची गय केली जाणार नाही। नक्कीच त्यांनी पहिलं माहीममध्ये यावं आणि इकडच्या गद्दार आमदारावर कारवाई करावी ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, तर तिथे पहिलं त्यांनी त्यांच्या कायद्याची धमक दाखवावी, मग इतरांना सांगावं। आदित्यजी, मोर्चासाठी परवानगी घेण्यात आलेली आहे का आणि सरकारकडून आता ते सगळं आपल्याला कळलेलंच नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।